सर, एकूणच या सगळ्या याच्यात असं दिसतं की महानगरपालिका आपलं स्वतःचं अंग या सगळ्या प्रकरणातून झटकतंय, की सोयी-सुविधा एकीकडे द्यायच्या नाहीत, कर गोळा करण्याच्या नावावरती जनतेला, सोसायटी धारकांना वेठीस धरायचं आणि मूलभूत सुविधासुद्धा द्यायच्या नाहीत. आज तुम्ही सांगताय पाण्याची मोठी समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, विजेची समस्या आहे. या मूलभूत समस्या आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. या सोसायटी धारक याच्यासाठी वर्षानुवर्ष भांडतायत. बिल्डर्सकडून दिला जाणारा त्रास हा वेगळी समस्या आहे. अशा सगळ्या समस्यांच्या गर्तेत असताना हे दुसरं एक भूत आणखी त्यांच्या मानगुटीवरती बसवायचं आणि सरळ कचऱ्यासारखा प्रश्न हा मूलभूत म्हणतो ना आपण, हा हा प्रश्न ॲक्च्युली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर्तव्य आहे की त्यांनी कचऱ्याचा विल्हेवाट लावली गेली पाहिजे आणि कचरा गोळा केला पाहिजे, भले तो ओला असो सुका असो. ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. तर हे असताना महानगरपालिका अंग स्वतःचं झटकून घेते असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही जर बघितलं पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी कचरा डेपोच्या ठिकाणी सगळ्या शहरातला कचरा संकलन होतं. बरोबर. हे कचरा संकलन करत असताना तुम्हाला जर आठवत असेल, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर असतील, तत्कालीन आयुक्त शेखर सिंह असतील, तर या मंडळींच्या काळामध्ये कचरा वर्गीकरण, ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा अशा प्रकारचं कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात आलं. वर्गीकरण करून कचरा संकलनाची एक व्यवस्था निर्माण केली. त्याच्यावर हजारो कोटी रुपयांची टेंडर आपण प्रत्येक वर्षाला काढतो. हा सगळा कचरा केल्यानंतर आपण वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवतो, आपण बायोमायनिंग जो आहे तो प्रकल्प राबवतो, आपण C&D वेस्ट प्रकल्प राबवतो, आपण ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती हा प्रकल्प राबवतो. मग एवढे प्रकल्प आता आपल्याकडे कार्यान्वित आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्याचा विचार केला तर त्या परिसरामध्ये आवश्यकतेनुसार अशा नवीन प्रकल्पांचे म्हणजे भविष्याचा विचार करून प्रकल्पांची आरक्षण पण टाकलेली आहेत. मग हे जर प्रकल्पांवरती करोडो रुपये आपण खर्च करतो आणि मग पुन्हा जर सोसायट्यांनाच जर तुम्हीच तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट लावा असं जर सांगणार असेल तर हा परस्पर विरोधी भूमिका म्हटली जाईल. मग ह्या प्रकल्पांवर खर्च करण्याला अर्थ काय राहतो असा माझा साधा प्रश्न आहे. एकीकडे गोंडस नाव द्यायचं सर की शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबत नागरिकांची आहेच, ती असलीच पाहिजे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे. पण हे सांगत असताना प्रशासनानं स्वतःची जबाबदारी झटकणं हेही चुकीचं आहे असं या ठिकाणी वैयक्तिक मला तरी वाटतंय.